नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रहो, उदारीकरण भारतात अवतरले त्याला 24 जुलै 2021 रोजी 3 दशके पूर्ण झाली. आर्थिक उदारीकरण हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याचे परिणाम बहुक्षेत्रीय आणि दूरगामी राहिलेले आहेत. या धोरणाने आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा सगळ्याच क्षेत्रांना कमालीचे प्रभावित केलेले आहे. हे प्रभाव नेमके काय आणि कोणते आहेत हे पडताळून पाहावे या उद्देशाने अर्थकारण, राजकारण, शिक्षण, सिनेमा अशा विविध क्षेत्रातील बदलांचा वेध घेणारा हा उपक्रम आहे. आर्थिक उदारीकरणाची 3 दशके काय घडले, काय बिघडले याची पडताळणी करत असताना 4 दिवस 4 वेगवेगळ्या क्षेत्रांची चर्चा आपण करतो आहोत. यातील तिसरे क्षेत्र आहे उच्च शिक्षण आणि याचा वेध घेणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर महेश जोशी, नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या शिक्षणशास्त्र संकुलात सहाय्यक प्राध्यापक या पदावर ते कार्यरत आहेत. शिक्षणशास्त्रातील अद्ययावत घडामोडींचे सजग भान असलेले व्यासंगी अभ्यासक ही त्यांची ओळख आहे. मूलतः विज्ञान शाखेचे विद्यार्थी असूनही ज्ञान शाखेतील कोणताही विषय त्यांनी आपल्या व्यासंगासाठी वर्ज्य मानलेला नाही. राज्यशास्त्र असेल अथवा मानववंशशास्त्र किंवा शिक्षणशास्त्र असेल अथवा साहित्यशास्त्र अशा निरनिराळ्या विषयांमध्ये त्यांची प्रतिभा मोकळेपणाने मुसाफिरी करत असते. अतिशय आस्थेने दुसऱ्याचे मत समजून घेणे आणि नंतर अत्यंत ठामपणाने स्वतःचे मत प्रतिपादन करणे हा त्यांचा खास विशेष राहिलेला आहे. कुणाला तरी हरवायचे किंवा स्वतःला विजयी घोषित करायचे म्हणून चर्चेत उतरण्यापेक्षा संबंधित विषयाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्याचा सॉक्रेटिसी बाणा त्यांच्या स्वभावात उतरलेला आहे. म्हणून तर त्यांच्यासारख्या व्यासंगी अभ्यासकाने आर्थिक उदारीकरणाच्या 3 दशकातील उच्च शिक्षण क्षेत्रातील वेड्या वाकड्या वाटावळणांचा वेध घेणे ही आपल्या आकलनाच्या कक्षा विस्तृत करणारी गोष्ट आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. बंधू भगिनींनो, नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या या उपक्रमात आपण मला सहभागी करून घेत आहात, त्यासाठी प्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्या चर्चा विश्वाला समृद्ध करणारे जे विविध विषय असतील किंवा आपल्या सार्वजनिक आणि शैक्षणिक जगताच्या केंद्रस्थानी असणारे महत्त्वपूर्ण असे विषय असतील, या विषयांवरच्या विविध व्याख्यानमाला संवाद घडवून आणणं, तो सातत्याने घडवून आणणं हे कल्पक विद्यार्थी समूहाच्या युवा मनवंतरच्या उपक्रमांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. अर्थात आजचा निमंत्रित वक्ता या भूमिकेतून हे सगळं सांगतो आहे असं नाही, तर या सगळ्या उपक्रमांचा एक श्रोता, लाभार्थी म्हणूनही त्याची नोंद घेणं आवश्यक आहे असं वाटतं. उदारीकरणाच्या धोरणाचा जो आपण प्रत्यक्ष स्वीकार केला त्याला आता 3 दशकांचा एक दीर्घ कालखंड होतो आहे. या दीर्घ कालखंडावरती विविध क्षेत्रात उदारीकरणाचा आणि त्याच्या अनुषंगिक ज्या कल्पना असतील, जागतिकीकरण, खाजगीकरण, आंतरराष्ट्रीयकरण यांचा कोणता परिणाम घडून आला आहे, कोणकोणते बदल त्यामुळे घडून आले आहेत, याचा सांगोपांग आढावा घ्यावा या दृष्टीने या मालिकेची योजना करण्यात आली आहे. उदारीकरणाच्या या कालखंडात उच्च शिक्षण क्षेत्राची वाटचाल ही चढणीकडे की उतरणीकडे या विषयाची मांडणी करण्यासाठी मी महेश जोशी आपल्यासमोर सादर उपस्थित झालो आहे. उच्च शिक्षण क्षेत्र हा संदर्भ थोडासा आपण बाजूला ठेवू, उदारीकरणाचा संदर्भ सुद्धा बाजूला ठेवू. पहिल्यांदा आपण काही बाबींकडे
लक्ष वेधलं पाहिजे ते असं ते विषयाच्या संबंधानेच आहे अर्थात, पण या विषयाच्या शीर्षकातले हे जे 2 शब्द आपल्या समोर आहेत की आपली वाटचाल चढणीकडे आहे की उतरणीकडे आहे, हे जे 2 प्रकारचे एक्स्ट्रीम, 2 प्रकारचे विरुद्ध बिंदू आपण समोर ठेवतो किंवा परस्पर विरोधी अशा प्रक्रिया आपण समोर ठेवतो, ते आपल्या विचार प्रक्रियेचा एक आरंभ बिंदू म्हणूनच आपण फक्त समोर ठेवतो आहोत. त्याचा अर्थ असा अजिबातच नाहीये की इथून पुढे येणारा निष्कर्ष मी त्याला चढणीकडे सांगतो की उतरणीकडे सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निष्कर्ष काढता येत नसतो. पण आपल्या विचार प्रक्रियेची, चर्चेची सुरुवात ही कोणत्या अंतिम बिंदूंमध्ये जाऊ शकते त्याच्या मर्यादा स्पष्ट व्हाव्या इतक्यात शीर्षकातल्या त्या चढणीकडे की उतरणीकडे या संज्ञांचा काही एक अर्थ असतो आणि तो किती मर्यादित आहे याची जाणीव ठेवूनच मग आता आपण उदारीकरण असेल किंवा उच्च शिक्षणाचं क्षेत्र असेल, हे जे आपले मुख्य बिंदू आहेत यांची आपण चर्चा करणार आहोत. हा जो प्रश्न आपल्या समक्ष आहे आता की उच्च शिक्षणाची वाटचाल चढणीकडे आहे की उतरणीकडे आहे, हा जसा एक वर्तमानकालीन प्रश्न आहे. आपल्याला आता काय दिसतं हे वर्तमानातलं पाहणे, प्रत्यक्षामध्ये नाही म्हणालं तरी आपण या गेल्या 30 वर्षाच्या उच्च शिक्षणाच्या वाटचालीचं शिक्षणाच्या संदर्भातला इतिहास सांगायचा आपण प्रयत्न करतो आहोत. ऐतिहासिक दृष्टीनं अशा प्रकारचा काही क्रम समजावून घेणं ही अनेक अर्थाने कठीण अशी बाबत असते. ती कोणकोणत्या अर्थानं कठीण असते तर जसं इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये, इतिहासाच्या मांडणीच्या संदर्भामध्ये आपण नेहमीच कोणती मांडणी करतो आहे या एका काहीशा उचितही असेल किंवा काहीशा अनुचितही असेल, परंतु अशा प्रकारच्या प्रश्नांनी आपण ती सुरुवात करतो. आपल्या एकूण सामाजिक असामाजिक अशा रचना, त्यातल्या घटनाक्रम यांचाही तो परिणाम असेल. पण कोण सांगतो आहे या एका प्रश्नाला आपण भिडतो आणि हे भिडत असताना प्रामुख्याने आपला सगळा संदर्भ हा जात, विचारधारा, पक्ष यांच्याकडे रोख करणारा असतो. आणि ही इतकी स्वाभाविक अशी गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण माणूस जन्माला येताना पक्षाचं सदस्यत्वाचं प्रमाणपत्र आधी घेतो आणि जन्माचा दाखला नंतर मिळतो. इतपत आपल्या सगळ्या पक्षीय जातीनिष्ठ स्वरूपाच्या भावना किंवा आपले पाहण्याचे दृष्टिकोन दृढावलेले आहेत. त्यामुळं उच्च शिक्षणाची गेल्या 30 वर्षातली जी वाटचाल आहे ती वाटचाल पाहणं, समजून घेणं हे या प्रश्नांच्या प्रभावापासून मुक्त असेल असं मानण्याचं काही कारण नाही. म्हणजे जसं म्हणूया की गेल्या 300 वर्ष जे आपण म्हणू की ब्रिटिश आणि त्यांच्याकडून प्रारंभ झालेली आधुनिक स्वरूपाची शिक्षण संस्था, मिशनऱ्यांचा प्रवेश होणं, त्यांच्या मधून मग हळूहळू औपचारिक शिक्षणाचं रूप येणं आणि जेव्हा संपूर्ण भारतच ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला तेव्हा त्याचं रूप बदलणं, असा 30 दशकांचा एक मोठा एक कालखंड, कदाचित त्याच्यातल्या निम्मा कालखंड हा अधिक प्रभावी आहे या दृष्टीनं. पण आपण म्हणूया की या प्रक्रियेची बीजं आपल्याला इतकी जुनी म्हणून पाहता येतात. अर्थात हे काही इतकं बॅकग्राऊंड आपण पाहावं असंही काही कारण नाही. आता आपण बॅकग्राऊंडच पाहण्याची सुरुवात केली तर मग काय अमिबापासून त्याची सुरुवात करता येईल, पण अर्थात ते पाहणं तसं निरर्थकच आहे. विशेषतः 150 वर्षाचा कालखंड या दृष्टीनं अधिक प्रभावी आहे एकूण शिक्षणाच्या या वाटचालीतला. त्यातल्या 1/5 भागाविषयी आपण बोलतो आहोत आणि त्या 1/5 भागाविषयी बोलणं हे 1990 नंतरच्या सुरू झालेल्या उदारीकरणाच्या
एका नव्या टप्प्यामुळं करणं अपरिहार्य आहे. तर आता आपण हा सगळा कालखंड, त्याचं एक प्रकारचं विकासक्रम, आणि तो विकासक्रम आपल्याला उत्कर्षाकडे जाणारा दिसतो, अपकर्षाकडे जाणारा दिसतो, चढणीकडे जाणारा दिसतो, उतरणीकडे जाणारा दिसतो वगैरे, या स्वरूपामध्ये आपण तो पाहतो आहोत. या अलीकडच्या कालखंडामध्ये उच्च शिक्षणाचा विस्तार झाला आहे, ही गोष्ट निर्विवाद या स्वरूपाची आहे. उच्च शिक्षणामध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाय उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचं हे जे प्रमाण आहे ते आपल्या विविध सामाजिक संरचनांचे जे काही स्तर आहेत, आर्थिक स्तर आहेत, प्रादेशिक स्तर आहेत, त्या सगळ्या स्तरांमधून ते वाढलेले. अर्थात ते सर्व स्तरातून समसमानपणे वाढले का, त्याच्यामध्ये काही असमतोल विषमता राहिली आहे का, तर ती डेफिनेटली आहेच आहे. पण तरी सुद्धा आपण असं मानू शकतो किंवा दिसतं आपल्याला की या प्रत्येक स्तरामध्ये उच्च शिक्षणाकडे येण्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. विस्ताराच्या अर्थानं आपली ही जी वाटचाल आहे ती चढणीकडे आहे, ही गोष्ट अमान्य करण्यासारखं काही नाही. पण हा सगळा विस्तार होताना समांतरपणे आपण गुणवत्तेची चर्चा करत असतो, आणि ती गुणवत्तेची चर्चा करताना आपली एक प्रसिद्ध पद्धती आहे म्हणून की जगभरातल्या पहिले 500 विद्यापीठांमध्ये गेल्या 3 दशकामध्ये किंवा विशेषतः अलीकडच्या 1.5 दशकामध्ये आपण त्याच्याविषयी अधिक जागरूकपणे विचार करतोय असं म्हणून किंवा त्याची चर्चा आपल्याकडे होते म्हणून आपण असं म्हणू की गेल्या 1.5 दशकामध्ये एखाद्या तरी वर्षात आपल्याला भारतीय विद्यापीठांची, उच्च शिक्षण संस्थांची संख्या काही त्याच्यामध्ये विलक्षण वाढलेली दिसते का, दखल घ्यावी इतपत वाढलेली दिसते का पहिले 500 विद्यापीठामध्ये, तर ती आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण गुणवत्तेचं हे एक जे रँकिंग जगभर चालतं, काही खाजगी संस्थांच्या मार्फत ते चालतं, पण आपण क्षणभर तो एक निकष आहे असं स्वीकारूया. हे असं रँकिंग होणं हा एक निकष आहे, आणि तो समोर ठेवून आपण त्यात कुठे आहोत याची जागा आपण शोधायला लागलो तर ही वाटचाल चढणीकडे आहे गुणात्मक दृष्टीनं असं आपण म्हणणार नाही. त्यामुळे आपण कोणत्या मुद्द्यांच्या संदर्भात चढणीकडे बोलतो, कोणत्या मुद्द्यांच्या संदर्भात उतरणीकडे बोलतो, हा भाग उपमुद्द्यांच्या बाजूनं महत्वपूर्ण ठरतो. एक क्षेत्र म्हणून विचार करणं आणि मग त्याच्यातील उपमुद्द्यांच्या बाजूनं त्याचा विचार करत जाणं, आणि मग आपल्याला फक्त हे चढणी उतरणी हे फक्त रिलेटिव्ह गोष्टी समजून घेण्यासाठीच्या संकल्पना आहेत. भौतिक पद्धतीने आपण विचार करतो चढणे उतरणे वगैरे म्हणून. प्रत्यक्षामध्ये भौतिक दृष्टीने जरी आपण विचार केला तर चढणीचा क्रम असो किंवा उतरणीचा क्रम असो, दोन्ही गोष्टी कष्टदायक असतात. दोन्ही गोष्टी काही पेन घेऊन येतात, काही समस्या घेऊन येतात. फक्त आपल्या चढणीमध्ये आपण एका श्रेयसाच्या विशिष्ट बिंदूपर्यंत पोहोचणार असतो म्हणून आपण त्या कष्टांचा भार मानत नाही किंवा होणाऱ्या वेदनांना आपण दुय्यम स्थान द्यायला चालू करतो, इतकंच गोष्ट आपण म्हणू. पण कष्टकारकता त्याच्याबरोबरच्या समस्या या काही आपल्याला चढणीमुळे टाळता येण्यासारख्या नसतात, आणि घसरणीच्या मार्गाला उतरणीच्या मार्गाला तर त्या टाळता येणाऱ्याच नसतात. त्याचा आपल्याला काय परिणाम होतो याची कल्पना आहेच. तेव्हा आपण चढणीकडे आहोत याचा अर्थ त्याच्यातली आव्हानात्मकता संपत जाणार आहे, त्याच्याबरोबरच्या समस्या संपत जाणार आहे, त्याच्यातला संघर्ष संपणार आहे असं सुद्धा मानायचं कारण नाही. त्यामुळे चढणीचा प्रवास हा वेगळ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा असतो. ही एक गोष्ट आपण या विषयाची चर्चा करताना आपण लक्षात ठेवलीच पाहिजे. जी बाब आपण आत्ता चर्चेत घेत आहोत ती की ही वाटचाल चढणीकडे किंवा उतरणीकडे होताना आपण कोणत्या उपमुद्द्यांना समोर ठेवून ती चर्चा करत आहोत. तिचं दुसरं आपल्या एकूणच ऐतिहासिक दृष्टीवर विचार करण्याच्या सामाजिक असामाजिक
प्रवृत्तींचा तो परिणाम म्हणून असेल, पण त्या दृष्टीवरती तो काय परिणाम करतो, तर जसं की उच्च शिक्षणाची वाटचाल चढणीकडे होते आहे की उतरणीकडे होते आहे याची मांडणी कोण करतो आहे. जर ती मांडणी जोशी करत असेल, जर ती मांडणी कांबळे करत असतील, तर त्या मांडणीचा काही अन्वयार्थ बदलतो का, त्याचे व्हायसेस काही बदलतात का, त्याचा अन्वयार्थ काही बदलतो का. तर जे सांगितलं की कदाचित त्याला आपण सामाजिक असामाजिक ज्या प्रकारच्या प्रवृत्ती मांडणीकडे पाहण्याच्या असतात, तर त्या याचा अर्थ निश्चित बदलतो असं आपल्याला दाखवतील. म्हणजे एका बाजूला की वंचिततेच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मुख्य प्रवाहात येण्याची, उच्च शिक्षण घेण्याची संधी ही या वंचिततेच्या स्तरातल्या अनेक घटकांना आत्ता कुठे मिळते आहे, विस्ताराच्या रूपामध्ये त्याचा ॲक्सेस आपल्याला मिळतो आहे. आणि तो ॲक्सेस मिळतो आहे, विस्तारामध्ये आपण काही पावलं टाकतो आहे, त्याच्या आतच आपण ही वाटचाल गुणात्मकतेच्या दृष्टीनं घसरणीकडे आहे हे म्हणणं हा एक प्रकारे वंचिततेच्या स्तरातल्या या विविध घटकांच्या समावेशनाच्या प्रक्रियेबद्दल केलेलं प्रश्नांकन आहे काय, असं त्या मांडणीतून उपस्थित करायचं असतं, या एका व्हाईसमधून उपस्थित करायचं असतं. दुसरी गोष्ट की विस्तार पावत जाणं, समावेशन होत जाणं ही फक्त आकडेवारीची किंवा फक्त आपल्याला वरवर दिसून येणारी ती बाब असली पाहिजे का, की प्रत्यक्ष तिचा काही एक परिणाम असला पाहिजे, तिचं काही एक फलदायी पण असलं पाहिजे, तिचा काही एक उपयोग झाला पाहिजे, तो व्यक्तिगत विकासाच्या संदर्भात झाला पाहिजे, तो आपल्या एकूण सामुदायिक सार्वजनिक विकासाच्या, समतापूर्ण विकासाच्या, न्याय्य विकासाच्या दिशेनं झाला पाहिजे असं म्हणणं म्हणजे या समावेशनाच्या विरुद्धची तरी भूमिका आहे का. तर हे सगळे व्हायसेस आपण डेफिनेटली आपल्या मांडणीला प्रभावित करणारे असतात आणि आपण याच्यातला कोणता तरी व्हाईस हा दुर्लक्षणीय आहे असं मानू नये. तो कोणती ना कोणती तरी तथ्य काही अंश समोर घेऊन येतो, काही एक्झॅगरेशन डेफिनेटली अशा व्हायसेसमध्ये असतील, पण आपल्याला एक्झॅगरेशन जरी असतील तरी त्याला काही एक आधार आहे, त्याच्यात काही एक तपशील आहे, हा त्याच्या प्रमाणामध्ये तो विचारात आपल्याला घेता आला पाहिजे. जागरूक समंजस आकलनाचा एक भाग असतो. तर आपल्या या मांडणीच्या वरती किंवा आपल्याला दिसणाऱ्या मांडणीवरती या प्रकारचा सामाजिक निवडकपणाचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे मी हे सगळं का मांडतो आहे याचं कारण असं की ही विकासक्रमाची प्रक्रिया, ह्या अवलोकनाची प्रक्रिया 2-3 गोष्टींनी आपण समजावून घेऊ पुन्हा एकदा. आणि हे थोडंसं विषयाच्या भोवतीच समजावून घेणं कदाचित अधिक असेल असंही आपण मानू शकता, पण त्यासाठी काही एक अवकाश घेतला पाहिजे असं मला जरूर वाटतं. हे समजावून घेणं आपण असं करूया की आत्ता आपल्याला थोडेसे आपण निरपेक्षपणे सामाजिक प्रवृत्तींच्या निरपेक्षपणे सुद्धा हे व्हायसेस समजावून घ्यायचं ठरवलं तर आपल्याला असं दिसेल की सर्वसामान्य लोक आपल्याला विचारू शकतात असं की किती काळ त्या प्रकारच्या शिक्षण रीतीमधून आपण जाणार आहोत. मुलं कॉलेजात जात आहेत आणि वर्षानुवर्ष त्याच संकल्पना, तशाच स्वरूपाचे अभ्यासक्रम, तशाच स्वरूपाचं अध्यापन, या सगळ्या गोष्टींचं इतकं सातत्यपूर्ण संक्रमण आपण करतो आहोत की या क्षेत्रात काही एक बदलाची आवश्यकता आहे, पण तो बदल का दिसत नाही असा आपल्याला सामान्य माणसांचा एक व्हाईस आपल्याला विचारताना दिसू शकतो. याच्या उलट आता आपण या विषयातले अध्ययन करणारे, अध्यापन करणारे किंवा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषतः आपण काही
कोणता तरी एक शैक्षणिक स्टेक होल्डर या भूमिकेत जर आपण असू, म्हणजे आपण मुख्य स्टेक होल्डर्स, उपभोक्ता या अर्थाने, तर त्याचे कॉन्ट्रीब्युटर या अर्थानं जर एक स्टेक होल्डर असू, तर आपल्याला असं जाणवतं की किती एकामागून एक बदल थोडासाही अवकाश न देता आपण करणार आहोत. म्हणजे अध्ययन अध्यापनासाठीची जी उसंत लागते ती तरी आपण मिळू देणार आहोत की नाही. इतके वारंवार अभ्यासक्रम बदलले जात आहेत, त्याच्याबद्दलचे मतभेद येत आहेत, तंत्रज्ञानांमधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा सातत्याने मारा केला जातो आहे, मूल्यमापनाच्या परीक्षांच्या वेगवेगळ्या प्रणालींचा, प्रतिमानांचा मारा केला जातो आहे, सतत सूचना निर्देश या सगळ्यामधून ज्या प्रकारचं असातत्य आहे आणि त्याच्यासाठी पुरेसा अवकाश दिला जात नाही, या सगळ्या गोष्टी ज्या वेगानं हे बदल आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर ते सगळं फारसं उपकारक नाही. असं आपण या क्षेत्रात काम करणारे लोक म्हणून की किती बदल, दुसऱ्या बाजूला काहीतरी बदल आहे का असं विचारणारा एक व्हाईस आहे. आता एक त्याच्या या दोन व्हाईसेसच्या बरोबर, या दोन भूमिकांच्या बरोबर आपण असं समजूया की आपलं हे आजचं व्याख्यान नाहीये, हे उच्च शिक्षणाची वाटचाल या 3 दशकात कशा प्रकारे चालू आहे यासाठी एका सरकारी समितीचं कामकाज चालू आहे असं आपण समजू हे व्याख्यान म्हणजे. आणि मग आपण ते मांडायला लागलो तर जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं ते कसं घडतं आहे, घडवलं जात आहे, याची आपण मांडणी करायला लागलो. योगायोगानं एक आपल्यासाठी जमेची तात्पुरती बाजू आपण असं म्हणूया की हा जो 3 दशकांचा कालखंड आहे, या 3 दशकांच्या कालखंडामध्ये आपले जे विविध राजकीय पक्ष आहेत, विशेषतः ज्या 2 गटांमध्ये राजकीय पक्षांच्या युती आघाड्या यांची विभागणी आपण करतो, अलायन्सेसची विभागणी आपण करतो, त्या दोन्ही प्रकारच्या अलायन्सेसना समसमान कालावधी मिळाल्यासारखा आहे. 3 दशकात दोघांची कॉन्ट्रीब्युशन सारखं आहे. त्यामुळे याच्यातलं श्रेय अपश्रेय जे काय आहे तर ते कोणाच्या पदरात घालावं याच्याबद्दल आपल्याला फारसा काही मग प्रश्न पडणार नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे श्रेय अपश्रेय कोणत्या तरी विचारसरणीच्या गटाच्या किंवा राजकीय पक्षांच्या पदरात घालण्याची मेहनत आपली वाचणार आहे, ती त्यांच्या सत्तेतल्या समसमान वाट्यामुळे असं आपण म्हणूया. पण खरोखरच जर आपण सरकारी पद्धतीने एक यंत्रणा म्हणून आपण या गोष्टींच्या नोंदी घ्यायला लागलो तर आपण निसंदिग्धपणे जी मांडणी करू तर ती जे म्हणतो ती या स्वरूपाची असणार आहे. अर्थात ती व्यक्ती म्हणून आपण करू की नाही असा प्रश्न नसून आपल्या वास्तवाकडे पाहण्याच्या विविध प्रवृत्तींचा एक भाग म्हणून त्याची मांडणी आपण करतो आहोत. तर तिथे तर हे किती मोठी क्रांती घडवली जाते आहे, काय काय घडतं आहे अशी एक आपण, आणि हे सगळं कसं ऑल इज अ वेल, आणि आपली वाटचाल डेफिनेटली ही चढणीकडे कशी आहे याच्याबद्दलच आपलं ते भाष्य असेल. म्हणजे या विषयाकडे पाहण्याचे हे सगळे व्हाईसेस, आणि ते व्हाईसेस आपल्याला वेगवेगळा अर्थ ध्वनित करून देत आहेत. ही एक जाणीव थोडीशी करून देतोय, आणि ती का करून देतोय हे जे सांगत होतो, तर ते करून देण्याचं कारण असं की आपली भूमिका एक प्रकारच्या लर्निंग कम्युनिटीची आहे. म्हणजे जो हा युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह, त्याच्या अराउंड व्याख्याते असतील, अभ्यासक असतील, श्रोते असतील, या सगळ्यांचा जो एक प्रकारचा जो समुदाय बनतो आहे, त्याचं स्वरूप साधारणतः आपण वेगवेगळ्या गोष्टींचं आकलन करून घेणं, अध्ययन करणं, या प्रकारची एक लर्निंग कम्युनिटी, अध्ययनशील समुदाय हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून मी उच्च शिक्षणासंबंधीच्या तपशिलात जाण्याच्या पूर्वी या विषयाकडे पाहण्याचे, या विषयाकडे पाहताना संभवणारे जे वेगवेगळे व्हाईसेस, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू शकतात, तर त्या कॅटेगरी थोड्याशा या सविस्तरपणे आपल्याशी शेअर करतो आहे, मांडतो आहे. 1990 साली
किंवा त्या पर्टिक्युलर साल असा उल्लेख केला पाहिजे असं नाही, पण 1990च्या नंतर आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनं जगभरात वेग घेतला होता असं आपल्याला दिसेल. 1991 साली आपण एक संघ राज्य म्हणून, राज्यव्यवस्था म्हणून, शासन म्हणून धोरणात्मक रीतीनं उदारीकरणाचा स्वीकार केला. त्यामुळं आपलं सगळं एकूण आर्थिक वाटचाल, अर्थव्यवहार आणि त्याच्या संरचना यांच्या स्वरूपामध्ये जाणीवपूर्वक आता बदल घडविण्याचा हा टप्पा आहे असं म्हणून स्वीकार केला. हा स्वीकार केव्हा केला तर तो एका विशिष्ट परिस्थितीत, ज्याला आपण आर्थिक संकट म्हणतो, फायनान्शियल क्रायसिस वगैरे अशा शब्दांमध्ये ज्याचा उल्लेख केला जातो, त्या परिस्थितीच्या अगदी कडेलोटाच्या क्षणाला आपण त्याचा स्वीकार केला. अर्थात प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या विशिष्ट परिस्थितीत त्याचा स्वीकार करीतच असतो आणि हा स्वीकार कुठेतरी स्वेच्छा आणि सक्ती यांच्या संघर्षामध्येच असतो. कुठेतरी त्या प्रक्रियेचा एक आरंभ बिंदू असतो. असं म्हणताना आपण ही सक्ती किंवा स्वेच्छा यांचे जे पक्षधर होते किंवा संघर्षाचे जे पक्षधर होते ते थोडेसे प्रामाणिक होते. त्यांचे जे काही बाजू होत्या, त्यांचं म्हणणं होतं, याच्यात एक प्रकारची प्रामाणिकता होती असं आपण गृहीत धरलं पाहिजे. कारण पुढे आपल्याला याच्यातली कोणती तरी एखादी भूमिका निश्चित करायची असेल, आपल्याला एखादा स्टँड पॉइंट घ्यायचा असेल तर तो घ्यायला हरकत नाही, पण तो घेण्यापूर्वीची जी एक किमान तटस्थता आवश्यक असते, ती तटस्थता जर आपण याच्यातला कोणता तरी पक्ष अप्रामाणिक आहे या इथून सुरुवात केली तर तशी तटस्थता भूमिका घेण्यापूर्वीची जी असते तर ती घेणं सुद्धा आपल्याला अशक्य होऊन जाईल. तात्पुरतं आपण गृहीत धरूया की हे उदारीकरण आपण स्वीकारलं पाहिजे असं म्हणणारा पक्ष, ते सक्तीनं आणलं पाहिजे असं म्हणणारा पक्ष, किंवा आपल्याला ते मुळीच लाभकारक नाही, हानिकारक आहे म्हणून आपल्याला ते नकोच असा एक संघर्षात्मक पवित्रा घेणारा पक्ष असो. तर या सगळ्यांच्या भूमिका एक प्रकारच्या प्रामाणिक भूमिका होत्या असं आपण म्हणूया. पण आता त्यांच्या त्या भूमिका काही असो, 91 साली आपण जेव्हा तिचा स्वीकार केला तेव्हा त्या भूमिकांमधली जी प्रभाव क्षमता असेल, भूमिका कदाचित पुढेही खऱ्या असतील, पण त्याच्यातली जी प्रभाव क्षमता होती ती तशी फारशी आता विचारात घेण्यासारखी राहिली नाही. आणि आपण हेही पाहू शकतो की या धोरणाचा जो स्वीकार केला त्याच्यानंतर आपल्याकडे घडून आलेले मोठे आर्थिक बदल असतील, आर्थिक संरचनांमध्ये बदल झालेले असतील, आणि ज्या स्टाईलाइज्ड फॅक्टमध्ये किंवा आकडेवारीमध्ये आपण विचार करत असतो की याचा परिणाम काय झाला, तर त्या अर्थशास्त्रीय परिमाणांमध्ये आपल्याला त्याची एक ठळक जाणीवही या बदलांची दिसते. ह्या बदलांना आपण एक नवी आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय होणं, भारताचं स्थान अधोरेखित होणं, भारताकडे या दृष्टीनं पाहिलं जाणं या सूत्रामध्ये अधोरेखित करू शकतो. म्हणजे असं पाहिलं जाण्यातले कार्यकारणभाव कुठेतरी या उदारीकरणाच्या प्रक्रियेशी नातं सांगणारे होते. 1991 साली आर्थिक गर्तेत असणारा एक देश, 1992-93 साली सामाजिक धार्मिक दृष्ट्या दुभंगलेला, आतंकित वातावरणाच्या परिस्थितीमध्ये ज्याची बहुतेक सीमावर्ती राज्य आहे अशा स्वरूपाचा देश, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विभागण्या आणि त्यातून ही लोकशाहीच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे असं गृहीत धरून सुद्धा एक प्रकारच्या राजकीय अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरतेच्या स्थितीमध्ये असलेला देश
त्या दशकाच्या अखेरीला महासत्तेचं स्वप्न पाहणारा देश, नवी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येणारा देश असा होतो. हा त्याच्या क्षमतेतला, हा त्याच्या परिस्थितीतला एका दशकाच्या आरंभबिंदू आणि त्या दशकाच्या अखेरीच्या काही वर्षांमधला हा जो बदल आहे, त्या बदलाचा कार्यकारणभाव आपल्याला या सगळ्या गोष्टींची तार्किक रीतीनं काही समजून घेता येतोच. अर्थात याच्याबरोबर विज्ञान तंत्रज्ञानातली जी असाधारण प्रगती जगभर चालू होती, माहिती तंत्रज्ञानामध्ये जे काही घडत होतं त्याची कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे. त्यामुळं तांत्रिक स्वरूपाची प्रगती, विज्ञान, संशोधन याचं जगभरातलं जे काही आहे त्याचा प्रभाव याच्यासोबत आहेच. पण तो प्रभाव आपल्याला अनुकूल बनविण्यासाठी जी एक राज्यसंस्थेची मनोभूमिका लागते, ज्या प्रकारची एक आर्थिक भूमिका त्याच्या पाठीमागे लागते, तर ती उदारीकरणाच्या प्रभावातून आली आहे असं आपण मानायला हरकत नाही. आता हे सगळे बदल होत असताना ह्या उदारीकरणाच्या धोरणाचा प्रभाव उच्च शिक्षणाच्या संदर्भात कसा घडत गेला, उच्च शिक्षणामध्ये या सगळ्या प्रभावातून कोणत्या स्वरूपाचे बदल आले, कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम आले, याचाही आपल्याला विचार करता येईल. उदारीकरण एक धोरण म्हणून आपण स्वीकारतो. प्रत्यक्ष व्यवहारातलं त्याचं जे स्वरूप आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून येतं. म्हणजे आपण म्हणूया की उदारीकरण एक अमूर्त या स्वरूपाची गोष्ट असते. तिचा पहिला जो मूर्त आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो, मूर्त व्यवहार पाहायला मिळतो, तो खाजगीकरणाच्या रूपात मिळतो आणि त्याची मग एक एकंदरीतच स्थूल आणि व्यापक अशी परिणिती आपल्याला आंतरराष्ट्रीयकरणात, जागतिकीकरणात आपल्याला दिसू शकते. मूलतः आपण हे समजावून घेतलं पाहिजे की खाजगीकरण हे उदारीकरणाचे एक व्यावहारिक रूप आहे. आता आपण या सगळ्या प्रक्रिया कशा समजावून घेतल्या पाहिजे खाजगीकरणाच्या, तर याच्याबद्दलचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, अभ्यास आपल्याला दिसेल. वेगवेगळ्या देशामध्ये खाजगीकरणाचा कोणता अनुकूल परिणाम घडून आला आहे किंवा प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसतो, तर अशा प्रकारचे अभ्यास आपल्याला पाहायला आपल्याला मिळतील. म्हणजे आपण आता नेमकं पुस्तक, संशोधन अहवाल, पेपर असं सांगण्याच्या ऐवजी आपण इतकं जरी म्हणालो की आपण नुसतं प्रायव्हेटायझेशन अँड हायर एज्युकेशन सारखा कीवर्ड टाकून सुद्धा गुगलवरती याच्याबद्दलचं काही साहित्य मिळवू शकतो. अर्थात आपण त्याच्या ऑथेंटिसिटी वगैरे वगैरे या बाबी तपासूनही त्या पाहू शकतो. पण आपण म्हणूया की आपल्याला त्याच्याबद्दलचे एक विपुल साहित्य, विपुल संदर्भ मिळू शकतात, सहजी मिळू शकतात. मग त्यामध्ये हे प्रायव्हेटायझेशन कसं घडतं, तर त्याचे काही मॉडेल म्हणूया, काही प्रकार म्हणूया, काही फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं एक फॉर्म आहे की स्टेट रिफॉर्म. जसं सरकार म्हणूनच आपण काही एक धोरणात्मक बदल घडवतो आणि मग खाजगी क्षेत्रासाठी काही गोष्टी त्यातून खुल्या होत जातात. 90च्या नंतर या प्रकारच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियांना वेग आलेला होता आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही खाजगी संस्थांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप दिला की या प्रकारे उच्च शिक्षणाचा विस्तार खाजगीकरणाच्या माध्यमातून झाला पाहिजे. त्यामुळं प्रायव्हेट सेक्टरमधले जर कोणी याच्यामध्ये फंड्स ओतत असतील, योगदान देत असतील, तर ही गोष्ट शिक्षणाच्या विस्तारासाठी आपल्याला उपकारक आहे. तिच्यात नुसतं विस्ताराचाच भाग आहे असं नाहीये. तर खाजगी क्षेत्रामध्ये थोडीशी नोकरशाहीची बंधनं कमी असतात, अधिक स्वायत्तता असते. त्याचबरोबर तिच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धात्मकता असते, प्लुरॅलिटी असते, बहुविधता असते. इनोव्हेटिव्ह दृष्टिकोनांचा प्रयोग करून पाहण्यासाठीचा त्याचा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आवाका असतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खाजगीकरणाचा उच्च शिक्षणाच्या संदर्भानं काही एक महत्त्वपूर्ण उपयोग होऊ शकतो म्हणून आपण त्याचा पुरस्कार आपण केला आणि आपल्याला त्या प्रमाणामध्ये मग या खाजगी संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या वाढतायत असं आपल्याला दिसतच आहे. जगभरात त्या वाढतायत हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. परंतु याच्याबद्दलच्या ज्या काही गुणात्मक बाबी असतील त्यांची चर्चा आपण नंतर करूया. पण त्याचा
विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. आपण मागच्या 1.5-2 दशकाचा जरी विचार केला तर भारतातली जी राज्य असतील, या राज्यांमध्ये असलेली आपली शासनाची जी सार्वजनिक विद्यापीठ असतील त्यांची संख्या आणि खाजगी विद्यापीठ संख्या यांची नुसती संख्या जरी समोर ठेवली तर आपल्याला असं दिसेल की अर्ध्याधिक राज्यांमध्ये खाजगी विद्यापीठांची संख्या सार्वजनिक विद्यापीठाच्या निम्म्यावर पोहोचली आहे आणि ती समसमान प्रमाणातही होते आहे. आणि राजस्थान सारख्या एखाद्या राज्यामध्ये ती सार्वजनिक विद्यापीठांच्या दुप्पट झालेली आहे असंही आपल्याला दिसेल. तर हे होणं चांगलं वाईट हा मुद्दा नंतरचाच, क्रमानं नंतरचाच. पण आपण पहिल्यांदा या सगळ्यामधून एक गोष्ट, अर्थात तो अर्जन्सी म्हणून वेगळ्या अर्थानं प्राधान्याचाही असेल, पण आपल्या आत्ताच्या विचारक्रमात फक्त तो नंतरचा इतकंच म्हणतो आहोत. तर हा मुद्दा आपल्याला खाजगीकरणाचा विस्तार होतो आहे, व्यापकपणे होतो आहे, वेगानं होतो आहे, एवढी नोंद घेण्यापुरता महत्वाचा आहे, एवढंच म्हणायचं आहे. आता या खाजगीकरणाच्या या सगळ्या विस्ताराचा परिणाम प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवरती, विकासाच्या प्रक्रियेवरती आपल्याला काय दिसतो, या बाजूने आपण विचार केला पाहिजे. विकास आणि स्वायत्तता, विकास आणि स्वातंत्र्य या संबंधीचे एक विशिष्ट आकलन आहे. वेगवेगळे तर्क, आधार, आकडेवारी यांच्या आधारानेच ते विकसित झालेले आहे. आणि त्यात आपण सामान्यपणे असं पाहतो की यातली कोणतीच आकडेवारी स्वातंत्र्य आणि विकासाचा संबंध विपरीत दाखवत नाही, विच्छेदात्मक दाखवत नाही. म्हणजे आपण ती नकारात्मक नाहीये हा संबंध, ती नकारात्मक बाब दर्शवत नाही इतकी नोंद आपण घेऊ. किती सकारात्मक, किती प्रमाणात हे न पाहता आपण असं म्हणूया की किमान याचा संबंध विपरीत स्वरूपाचा दर्शवला जात नाही, विपरीत स्वरूपाचा संबंध आपल्याला दिसत नाही. तर हे आकलन एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. मग आता विकासाच्या प्रक्रियेत असं योगदान आपल्याला कुठे दिसतं? आपल्याला कोरियन रिपब्लिक, जपान, सिंगापूर अशा आशियाई देशांमध्ये सुद्धा ते पाहता येईल. अगदीच आपण काही अमेरिका आणि युरोपकडे लक्ष दिलं पाहिजे असं नाही. आपल्याला आशियाई देशांमध्ये सुद्धा हे थोडं स्वरूप आपल्याला पाहता येईल की एकूण जीडीपीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाटा असणं, त्यांची कॉन्ट्रीब्युशन असणं, या बाबी आपल्याला दिसू शकतील. याची जी काही तुलना केली जाते की विकसित असलेले देश किंवा उच्च उत्पन्नाच्या गटात असलेले देश, मध्यम उत्पन्नाच्या गटात असलेले देश आणि निम्न उत्पन्नाच्या गटात असलेले देश, या तिन्ही गटांवरती खाजगीकरणाचा जो परिणाम होतो तो एकसारखा नाही. जितका लाभ उच्च उत्पन्न गटातल्या देशांना खाजगीकरणाचा करून घेता येतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाटा आपल्याला तिथल्या एकूण आर्थिक विकासात, प्रगतीमध्ये जो आपल्याला दिसतो तसा आपल्याला क्रमशः निम्न गटात आणि उच्च निम्न गटात, उच्च मध्यम गटात वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तो दिसतो. पण मुख्यतः विकसित देशांना त्याचा लाभ करून घेता आलेला आहे. तिथल्या उद्योगांची थेटपणे शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेषतः विद्यापीठीय संशोधनाच्या क्षेत्रात गुंतवणूक अधिक आहे. आणि विद्यापीठीय क्षेत्राच्या संशोधनात खरं तर शब्दप्रयोग विद्यापीठीय क्षेत्राच्या संशोधनात असा न करता विद्यापीठीय संशोधनाच्या क्षेत्रात अशी एक दुरुस्ती करून घेतो. तर विद्यापीठीय संशोधनाच्या क्षेत्रात खाजगी उद्योगांची गुंतवणूक मोठी आहे. तिनं तंत्रज्ञानाची निर्मिती, ज्ञानाची निर्मिती याला वेग दिलेला आहे. म्हणून एक कॉन्ट्रीब्युशन दोन्ही स्वरूपानं मिळतं. एक तर प्रत्यक्ष ज्ञान निर्मिती अशा अर्थानं, तंत्रज्ञान निर्मिती अशा अर्थानं हे कॉन्ट्रीब्युशन मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट आवश्यक अशा मनुष्यबळ निर्मितीच्या अर्थानंही ते कॉन्ट्रीब्युशन मिळत आहे.
मध्यम गटातल्या, निम्न मध्यम गटातल्या देशांमध्ये विद्यापीठीय संशोधनामध्ये उद्योग आपली गुंतवणूक करायला तयार नाहीयेत. ते म्हणतात की तिथं ज्या प्रकारची ज्ञान निर्मिती, तंत्रज्ञान निर्मिती आपल्याला अपेक्षित आहे तसं मनुष्यबळ आढळत नाही, म्हणून ती गुंतवणूक नाही, म्हणून ज्ञान निर्मिती नाही. पण ज्ञान निर्मितीसाठी पहिल्यांदा जी गुंतवणूक आवश्यक असते की मग तिच्या ओघानं त्या प्रकारचं मनुष्यबळ तिथे येतं, अट्रॅक्ट होतं, काम करतं, त्याचं फलित दिसतं आणि मग त्याच्यातून ज्ञान आणि तंत्रज्ञानाची निर्मिती होते. म्हणजे गुंतवणूक नाही म्हणून ज्ञान तंत्रज्ञानाची निर्मिती नाही, म्हणून मनुष्यबळाची, तशा प्रकारच्या मनुष्यबळाची निर्मिती नाही, आणि ज्ञान निर्मिती आणि मनुष्यबळ नाही म्हणून गुंतवणूक नाही. असं एक परस्परांकडे विरुद्ध दिशेनं तोंड फिरवणारं किंवा दोघांना एकत्र आणणारं जे एक दुष्टचक्र आहे, तर हे दुष्टचक्र आपल्याला भारतासारख्या मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं खाजगीकरणाचा विस्तार होणं, या पलीकडे त्याच्याकडून ज्या आपल्या अपेक्षा असतात त्या आपल्याला तशा फलदायी होताना आपल्याला दिसत नाही. दुसरा एक मुद्दा आपण म्हणूया की खाजगीकरणाचं जे तत्वज्ञान होतं, हे तत्वज्ञान आपल्याला ज्या गोष्टींचा उल्लेख आधी केला त्याच्या भोवती ते केंद्रित होतं. अधिक स्वायत्तता, बहुविधता, प्रयोगशीलता, त्याच्यामधून समावेशनाच्या शक्यता, प्रयोगांच्या शक्यता, नाविन्याच्या शक्यता वगैरे या बाबींभोवतीचं जे तत्वज्ञान होतं. आणि त्यामुळं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जिथं सार्वजनिक आणि शासनाची विद्यापीठं किंवा सार्वजनिक आणि शासनाच्या उच्च शिक्षण व्यवस्था, प्रणाली, यंत्रणा पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत जाण्याची आणि त्याच्यासाठी जे स्वातंत्र्य लागतं तर ती मिळण्याची जी शक्यता असते ती खाजगी क्षेत्रात आहे. आणि त्यामुळं जिथं वंचितता अधिक आहे तिथं पोहोचण्याची खाजगी क्षेत्राची क्षमता आहे, असं एक गृहीत धरण्यात आलं होतं. असं त्या तत्वज्ञानाचं स्वरूप होतं. आता हे गृहीत आपण जर धरलं तर आपण म्हणूया की महाराष्ट्राच्या केसमध्ये काय घडायला हवं, तर ज्या काही खाजगी उच्च शिक्षण संस्था असतील त्या कुठं उदयाला यायला हव्यात, त्यांचा उत्कर्ष कुठं व्हायला हवा, विस्तार कुठं व्हायला हवा, तर याचं साधं सरळ आपल्या मनात पटकन उत्तर येईल की तो पूर्व विदर्भात व्हायला हवा, मराठवाड्यात व्हायला हवा, कोकणामध्ये व्हायला हवा. कारण एक प्रकारची ज्याला आपण काय ते रिजनल बॅकलॉग म्हणतो, प्रादेशिक वंचितता म्हणतो, त्याचा अनुभव या क्षेत्रांमध्ये आपल्याला अधिक येतो. आणि स्वाभाविकपणे समावेशनाची प्रक्रिया, प्रयोगाची प्रक्रिया, बहुविधतेची प्रक्रिया, या सगळ्या बाबी खाजगीकरणाच्या जमेच्या बाजू आहेत. मग त्यांचा आविष्कार तर इथं घडायला हवा. प्रत्यक्षात तो आपल्याला कुठं दिसतो, तर मुळातच जिथं उच्च शिक्षणाच्या समावेशनाचं प्रमाण अधिक आहे, मुळातच जिथं खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांची गुंतवणूक अधिक झालेली आहे, अशा प्रदेशामध्ये आपल्याला त्यांचा आविष्कार, त्यांचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं फक्त स्पर्धात्मकता आणि स्पर्धेमधून नव्या प्रकारची आर्थिक क्षमता विकसित करून घेणं, हा जणू काही अजेंडा असल्याप्रमाणे हे खाजगीकरण आपल्याला झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खरं तर एका बाजूला जसं आपण म्हणत असतो की खाजगीकरण कशा प्रकारचा अपकर्ष घडवत आहे किंवा अशा त्याच्या विरोधातली बाजू आपण मांडतो, म्हणजे या बाजूने सुद्धा आपल्याला थोडीशी मांडणी अशी करता येईल की खाजगीकरण झालं पाहिजे, पण खाजगीकरणाच्या तत्वज्ञानानुसार, खाजगीकरण ज्या प्रकारच्या भूमिका सांगतं त्या भूमिकानुसार ते खाजगीकरण होत आहे का, तर तसं ते झालं पाहिजे असा आपला आग्रह असायला हरकत नाही. म्हणजे आपण जे एकूण खाजगीकरणाच्या वेगवेगळ्या प्रतिमानांचा, वेगवेगळ्या प्रारूपांचा विचार केला तर आपण म्हणूया की आपण कोणतं तरी एक धोरणात्मक रीतीनं एखादं प्रतिमान, एखादा प्रयोग खाजगीकरणाच्या क्षेत्रात राबवला असता,
सातत्यपूर्ण रीतीनं काहीतरी केलं असतं, त्याच्यावर दशक दीड दशक काम, किमान जसं आपण म्हणतो की सत्ता किमान 5 वर्ष असते, तसं एक 4-5 वर्ष काम जर त्याच्यामध्ये काही झालं असतं सातत्यपूर्ण रीतीनं धोरणपूर्वक कुठल्या तरी प्रतिमानाचं विकसन करत किंवा त्याचा स्वीकार करीत, तर आपल्याला त्यांचा आपल्याला काही लाभ होतो आहे की नाही, त्यांच्यामुळे शिक्षण क्षेत्राची वाटचाल काही चढणीकडे उतरणीकडे कशी डायव्हर्ट केली जाते, याचं मूल्यमापन करायला काही एक प्रकारची वेगळी जागा मिळाली असते. दुसरं, महाराष्ट्राच्याच संदर्भानं आपल्याला एक गमतीची बाब नमूद आपल्याला अशी करता येईल. महाराष्ट्राचं उच्च शिक्षणाचं मागचं सबंध दशक एका मुद्द्याभोवती केंद्रित आहे. आणि तो मुद्दा कोणता? तो महत्वपूर्णच मुद्दा आहे. तो म्हणजे सार्वजनिक विद्यापीठांचा नवा कायदा. तर हा कायदा या दशकाच्या आरंभी येणार आहे, याच्याबद्दलच्या प्रक्रिया सुरू झाल्या, चर्चा सुरू झाल्या, आग्रह सुरू झाल्या, त्याच्यातून कोणते नवे बदल घडतील याचा आशावाद जागवणं वगैरे वगैरे सगळं काम सुरू झालं. प्रत्यक्षामध्ये तो कायदा अस्तित्वात यायला 5-7 वर्ष कशी निघून गेली ते कळालंही नाही आपल्याला. आणि पुन्हा मागच्या 1.5-2 वर्षामध्ये या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचे नवे बदल झाले पाहिजे किंवा तो संबंध कायदाच कसा रिप्लेस झाला पाहिजे, अशा अर्थाच्या प्रक्रिया आता सुरू झालेल्या आहेत. म्हणजे एकूण आपण असं पाहू शकतो की हे सबंध दशक आपण नवा विद्यापीठ कायदा एक सक्षम विद्यापीठ कायदा आकाराला आणू शकण्यातला किंवा तो येऊ शकला की नाही हाही वेगळा प्रश्न, पण तो आणण्यातला आपल्या प्रयत्नांचा हा प्रवास आपण पाहू शकतो. एक दशकभराचा हा प्रवास आहे. हे सार्वजनिक विद्यापीठांच्या बद्दलचं झालं, सार्वजनिक उच्च शिक्षण क्षेत्राबद्दलचं झालं. खाजगी उच्च शिक्षणाच्या संदर्भात खाजगी विद्यापीठांच्या बाबत काय घडलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या दशकाच्या आरंभी फारशा सार्वजनिक तर नाहीच, पण फारशा विधिमंडळातल्या चर्चेच्या प्रवासाशिवाय खाजगी विद्यापीठांचं बिल सहजी पास झालं. म्हणजे अर्थात हे जर त्याच्याबद्दलचा खूप व्यापक आणि सखोल विचार होऊन कुठल्याही चर्चेशिवाय जर ती गोष्ट होणार असेल तर याच्या वेळेचा अपव्यय टाळणं आणि या सगळ्या गोष्टी उत्तमच आहेत, आपण त्याच्याबद्दल म्हणत नाहीये. पण आपण पाहू शकतो की एकाच राज्यातल्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रासंदर्भातल्या 2 कायद्यांचा हा प्रवास कसा आहे. जणू खाजगी विद्यापीठांचा कायदा हा खाजगी स्वरूपानंच एक प्रकारे अस्तित्वात आला पाहिजे. म्हणजे आपण काही विधिमंडळाच्या प्रक्रिया, विधिमंडळाची जी सर्वादरणीयता आणि त्याचे जे सर्वोच्च अधिकार आहेत यांना प्रश्नांकित करत नाही. आपण करतो आहोत की सार्वजनिक उच्च शिक्षणाच्या संदर्भातला आपला सत्सद विवेक, सार्वजनिक सत्सद विवेक कशा स्वरूपाचा आहे, आपली सार्वजनिक आस्था कशा स्वरूपाची आहे, तर या 2 कायद्यांचा हा प्रवास आपल्याला बरंच काही सांगू शकणार आहे. तर एका बाजूला खाजगीकरणाच्या बद्दल उच्च शिक्षणातल्या या प्रकारच्या उदारीकरणाबाबत आपण म्हणजे आपली राज्यसंस्था म्हणून, आपलीच ती प्रतिनिधी आहे म्हणून आपण इतकंच आपण म्हणणं आवश्यक आहे. तर आपण कशा प्रकारची अतिरिक्त उत्सुकता दर्शवितो आणि सार्वजनिक उच्च शिक्षणाच्या संदर्भातली आपली अनुत्सुकता, आपली उदासीनता कशा स्वरूपाची असते किंवा ती फक्त काही उपक्रम आणि धडाडीचे उपक्रम या प्रकारामध्येच ती कशी बंदिस्त झालेली असते, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन आपल्याला करता येईल. पुन्हा एकदा गमतीनं एक बाब नमूद करतो की महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाच्या दशकामध्ये आपल्या राजकीय जीवनाचे जे काही प्रमुख 2 गटात विभागणी होते त्यांची कॉन्ट्रीब्युशन समसमान आहे. सत्तेच्या अर्थानं त्यांची कॉन्ट्रीब्युशन आणि विरोधाच्याही अर्थानं त्यांची कॉन्ट्रीब्युशन समसमान आहे. त्यामुळं पुन्हा अशा प्रकारच्या
प्रवासाचं श्रेय अपश्रेय कोणाच्या पदरात घालायचा हा काय आपल्याला प्रश्न पडणार नाही. त्यातून आपली सुटका झालेली आहे. खाजगीकरणाच्या वेगवेगळ्या प्रतिमानांचा एक मुद्दा आपण उपस्थित केला होता. त्यातला हा स्टेट रिफॉर्मचा प्रकार आहे की राज्य संस्था म्हणून आपण काही प्रकारचे रिफॉर्म आकाराला आणतो, कायदा आकाराला आणतो. हे प्रायव्हेटायझेशनचे एक प्रारूप झालं की कायदेशीर रीतीनं विधिमंडळाच्या मार्फत आपण काही गोष्टी करत असतो. हे एक प्रारूप झालं. एका प्रारूपाचा उल्लेख मागच्या 10 वर्षापूर्वी फार जोरदारपणे केला जात होता, ज्याला आपण तो नीती आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये तो अधिक रिफ्लेक्ट झाला. एज्युकेशनमध्ये तो आपल्याला ते नॅशनल नॉलेज कमिशन किंवा अशा अनेक गोष्टींमध्ये त्या प्रकारच्या दृष्टिकोनाचा प्रभाव दिसला, ज्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं आपण म्हणतो. PPP या नावानं तो प्रकार ओळखला गेला. हे सुद्धा एक प्रकारचं प्रायव्हेटायझेशनचं प्रारूप आहे की खाजगीकरण तर करायचं आहे, पण त्याच्यामध्ये सार्वजनिक किंवा सरकारी एक मर्यादित हस्तक्षेपाची, सहभागाची सुद्धा गरज आहे. तेव्हा सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांना थोडंसं समन्वयाच्या पद्धतीनं पुढे नेण्याचं ते प्रारूप म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. त्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो. हे एक रूप आहे. किंवा वेलफेअर स्टेट ही जी संकल्पना असते की लोककारी कल्याणकारी रूप म्हणून प्रायव्हेटायझेशनला आपण उत्तेजन देणं. म्हणजे आपण खरं तर एक प्रकारची विपरीत अपेक्षा अशा प्रकारच्या मॉडेलमध्ये करत असतो की खाजगी क्षेत्रानं जणू काही आता फक्त पूर्णतः विश्वस्त संस्थांमध्ये बदलावं, हे त्याचं टोकाचं रूप असेल. पण जणू त्यांनी आता फक्त चॅरिटी म्हणून या क्षेत्रात काम करावं. आपली पुष्कळ वेळेला अपेक्षा या स्वरूपाची असते. अनेकांच्या बोलण्यामध्ये मुद्दा असतो की आपल्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये ॲल्युमिनायकडून कॉन्ट्रीब्युशन आल्या पाहिजे, माजी विद्यार्थ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन आली पाहिजे, किंवा वेगवेगळ्या उद्योगांचा जो CSR आहे तो उच्च शिक्षणातल्या अशा प्रयोगामध्ये वळवला पाहिजे वगैरे. तर आपण थोडीशी प्रायव्हेटायझेशन कडून जी अपेक्षा करतो ती चॅरिटी या स्वरूपाची करत आहोत की त्यांनी धर्मदाय संस्था म्हणूनच आपल्याला जणू काही योगदान दिलं पाहिजे. त्यांच्यावरती एक प्रकारची सामाजिक जबाबदारी असते, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण अंतिमतः ते उद्योग आहे. नफा हे सूत्र त्यांना सोडता येणार नाही. याही गोष्टी थोड्याशा आपण अतिशयोक्तपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं. पण एक मॉडेल आहे की चला की ते त्याला नॉर्डिक पाथ ऑफ प्रायव्हेटायझेशन अशा प्रकारची संज्ञा काही लिटरेचरमध्ये वापरण्यात आलेली आहे. असं प्रायव्हेटायझेशनचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रायव्हेटायझेशनचा एक प्रकार आहे की ज्याचा संदर्भ आत्ताच्या परिस्थितीशी आपल्याला जोडता येईल. त्याला पाथ ऑफ इमर्जन्सी असं म्हणतात. तर तो पाथ ऑफ इमर्जन्सी या स्वरूपाचा प्रायव्हेटायझेशनचा जो प्रकार आहे यामध्ये अपेक्षा अशी असते किंवा जगाचा एक मोठा भाग हा आपल्याला कायम वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती यांनी विकल होताना सातत्यानं दिसतो. तर जिथं जगाचा एक मोठा भाग आपल्याला अशा प्रकारच्या आपत्ती, आणीबाणीच्या परिस्थिती यांच्यामध्ये दिसतो, तिथल्या उच्च शिक्षणाच्या संदर्भात, तिथल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये खाजगी क्षेत्रानं पुढाकार घेणं. अर्थात हे खाजगी क्षेत्र आंतरराष्ट्रीय कंपन्या किंवा अशा स्वरूपाचा असण्यापेक्षा तो एक प्रकारे स्थानिकांचा पुढाकार असतो. म्हणजे जसं आपण आतापर्यंत जे काही प्रारूप बघतो आहोत खाजगीकरणाची, तर ती साधारणतः आपण ज्याला टॉप कडून बॉटम कडे येणाऱ्या विकसित होणाऱ्या प्रक्रियांचं उदाहरण म्हणून पाहू शकतो. तसं हा आहे जो बॉटमवर विकसित होतो, जो तिथल्या आवश्यकता आणि एका मर्यादित परिघामध्ये तयार होतो. पण हे प्रायव्हेटायझेशन
उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेला सर्वाईव्ह करण्याला मदत करतं, टिकून राहण्याला मदत करतं आणि स्थानिक पातळीवरती व्यक्ती आणि ज्या काही वेगवेगळ्या सामाजिक संस्था, जसं अर्थसंस्था असते, उद्योग असतात, व्यापार आहे, राज्यसंस्था आहे, अशा ज्या काही सामाजिक संस्था असतील आणि सामाजिक सेवा असतील, यांच्यासाठीचं मनुष्यबळ तयार करत राहणं, असंही तो काम करतो. तर हा थोडासा पाथ ऑफ इमर्जन्सी या स्वरूपाचा हा प्रकार आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये, जसं आपण आत्ताच्या परिस्थितीत म्हणताना विशेषतः मला या 2 वर्षाच्या कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवरच्या परिस्थितीबद्दल म्हणायचं आहे की आपल्या जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये शिक्षणाची प्रक्रिया या कालखंडानं, या विषाणूनं निर्दयपणे दडपून टाकलेली आहे, गोठवून टाकलेली आहे. अर्थात मग आपण काही उपलब्ध तंत्रज्ञानं, साधनं याच्या मदतीनं काही अंशी भाग पुढे नेत आहोत. काही प्रमाणामध्ये त्याच्यात फक्त केवळ उपचार हा एक भाग आहे, पण परीक्षा चालू आहे, शिक्षण चालू आहे, ऑनलाईन आहे वगैरे वगैरे. हा सगळा काही एक व्हर्च्युअल प्रकार आहे, तसा इल्युजनचा प्रकार आहे असंही म्हणून त्याची आपण टीका करतो आहोत. आणि तिचा खूप मोठा भाग हा वास्तवाचाच निदर्शक आहे. पण आपण सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहोत काहीतरी. इथं आताच्या घटकेला, प्रायव्हेटायझेशनला, खाजगी शक्तींना मोठा स्कोप आहे. ही खाजगी शक्ती म्हणजे परत एकदा खूप मोठी कंपनी असली पाहिजे, उद्योग असला पाहिजे आणि तिच्याकडे अतिरिक्त पैसा आहे म्हणून तिनं यायचा असा नाहीये. तर स्थानिक पातळीवरच्या अनेक लोकांना मनुष्यबळाच्या रूपात स्वतः गुंतवून घेणं, संसाधनांच्या रूपानं गुंतवणूक करणं, आवश्यकता वाटते तिथं पैशाच्या रूपात निधी उपलब्ध करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग चोखाळणं. यात काही शाश्वत मार्ग नसतो निधीचा, बाकी 2 गोष्टींबद्दल आपण करू शकतो, पण निधीचा शाश्वत मार्ग नसतो. पण आपण म्हणूया की तेवढ्या एका परिस्थितीपुरता, तिथं टिकून राहण्यापुरता काही एक प्रकारचा प्रायव्हेटायझेशनचा प्रकार असतो. तर आता खरोखरच प्रायव्हेट सेक्टरला, भारतातल्या बॉटमवरच्या प्रायव्हेट सेक्टरला एक आव्हानात्मक परिस्थिती समोर आलेली आहे. स्वतःला पणाला लावण्याची, कसोटीला लावण्याची, शिक्षणाच्या संदर्भानं, आरोग्याच्या संदर्भानं. तर प्रायव्हेटायझेशनचे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातले काही उच्च उत्पन्न गटाबद्दलचे जसे लाभकारक ठरू शकतात, तसं निम्न गटाबद्दल खाजगीकरणाचे, प्रायव्हेट सेक्टरमधल्या गुंतवणुकीचे प्रकार, उच्च शिक्षणाच्या संदर्भात कसे अनुकूल ठरतील याच्याबद्दलच्या प्रयोगांची, विचार प्रवृत्त करणाऱ्या प्रयोगांची आपल्याला एक प्रकारची गरज आहे. विविध प्रकारच्या प्रयोगांची गरज आहे. एकाच साच्यातले ते असावेत असाही आपला आग्रह नाहीये, पण आपल्याला विविध प्रकारच्या, ते कदाचित थोडेसे सहकारात्मकही असतील आणि काहीसे प्रायव्हेट स्वरूपाचे असतील, पण अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनची काहीतरी एक गरज आहे. आणि त्याला सार्वजनिक क्षेत्राची, सरकारच्या पाठबळाची सुद्धा गरज आहे. तर हे एक, खरं तर हा काही उपाय किंवा त्याच्यासाठीचे पर्याय काय सापडू शकतील या अभ्यासाचा आणि ती मांडणी करण्याचा प्रश्नच नाही. तशा प्रकारच्या वेगळ्या क्षमता, वेगळ्या प्रकारचे गट, अध्ययन गट किंवा तज्ज्ञ गट लागू शकतील आपल्याला. पण आपण एक खाजगी क्षेत्राच्या समोरच्या वेगळ्या आव्हानात्मक परिस्थितीचा, आणि त्यांनी नेमकं कोणती आव्हानात्मक परिस्थिती आता आपली मानली पाहिजे याचा फक्त एक निर्देश आपण करू शकतो. हे सगळे अनाठाई प्रस्ताव आहेत अर्थात आपल्या विषयाच्या दृष्टीनं, पण त्या अनाठाई जरी असतील तरी त्या आवश्यक एवढ्यासाठीच आहेत की आपली वाटचाल चढणीकडे की उतरणीकडे ह्या 2 पैकी शोध घेण्या इतपत, याचा विचार करावा इतपत अनुकूल ऍटलिस्टच्या वर्ष 1.5 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती नाही.
म्हणजे आपण अस्तित्वातच राहू की नाही, उच्च शिक्षण काय किंवा शिक्षण प्रणालीच काय तीच अस्तित्वात राहणार आहे की नाही, असा जिथं अस्तित्वाचा प्रश्न आलेला आहे तिथं वाटचाल चढणीकडे आणि उतरणीकडे दोन्हीपैकी काही असली तरी भाग्याची गोष्ट म्हणण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे. तर खाजगीकरणाकडे, उदारीकरणाकडे आपण नकारात्मक रीतीनं पाहणं सोडलं पाहिजे असं म्हणायचं नाहीये. त्याच्यातल्या नकारात्मक बाजू आहेत, त्याच्यातल्या उबग आणणाऱ्या सुद्धा बाजू आहेत. ही पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अर्थात मी आता उबग आणणाऱ्या बाबी म्हणतो आहे म्हणजे काय, कशाचा उबग येऊ शकतो, तर आपण थोडंसं असं म्हणूया की उदारीकरणाच्या धोरणाचा अवलंब करण्यापूर्वी, शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण येण्यापूर्वी जी पिढी प्रौढ झाली असेल, जिची जडणघडण झाली असेल, तिला स्वतःला एका वेगळ्या प्रकारच्या मूल्य प्रणालीचा परिचय आहे. जसं आपल्या त्या सगळ्या ज्या सामाजिक मान्यता आहेत त्यातली एक मान्यता जी होती ती प्रामुख्याने होती की शिक्षण एक पवित्र क्षेत्र आहे, ते काही बाजाराचं नफा कमवण्याचं क्षेत्र नाहीये. ही साधारणतः आपली एक हजारो वर्षाची मान्यता, समजूत आहे, स्वाभाविक अशा स्वरूपाची. तर ज्या पिढीची जडणघडण या स्वरूपात होत आली तिला आता उच्च शिक्षणाचं ज्या स्वरूपाचं बाजारीकरण, काहीसं झालेलं मामुलीकरण, बरंचसं झालेलं सुमारीकरण, या सगळ्या गोष्टी डेफिनेटली उबग आणणाऱ्या वाटणारच झाल्या. या उलट आता ज्या पिढीची जडणघडणच याच्याबद्दल होते आहे तिला शिक्षण क्षेत्राच्या पवित्रतेची जी जाणीव असेल किंवा या प्रकारच्या एका मूल्य व्यवस्थेचा, अर्थात तेव्हाही ती इतकी ॲब्सल्यूट आणि पवित्र होती असं मानायचं कारण नाहीये, तिच्यातही अनेक भ्रष्ट रूप असणारच, ही गोष्ट उघड आहे. कारण जिथं आपली समाजरचनाच्या प्रकारची विषमता आणि असमतोलाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी घडलेली असते, तिथली मूल्य व्यवस्था आणि ती खूपच उत्तम होती, तिचे वेगळ्या अर्थाने गौरवीकरण करण्यातही फारसा पॉईंट नसतो. पण आपण म्हणूया की एक मूल्य व्यवस्था होती, काही मान्यता होत्या, त्या मान्यतांचा भलेही मग त्यांची काही भ्रष्ट रूप असतील पण त्या मान्यतांच्या बऱ्या वाईट अशा कोणत्याच रूपाचा फारसा स्वसंवेद्य अनुभव नसेल तर या सगळ्यामध्ये काही वेगळं घडतं आहे असं वाटण्याचा संभव नाहीये. तर हा थोडासा कोणत्या पिढीमधली जडणघडण झाली तिच्याही एक अनुभवाचा एक भाग आहे. तर म्हणजे याचा अर्थ आपण हा काही प्रश्न निकालात काढत नाहीयेत की हा तुमच्या पिढीचा अनुभव होता, तुम्ही पहा, हा या नव्या पिढीचा अनुभव आहे, आम्ही आमचा पाहून घेऊ, असं म्हणून आपण ते काही निकालात काढत नाहीयेत. पण आपण म्हणतो आहोत की आपल्याला जो बदल जाणवतो तो मूल्य व्यवस्थेच्या संदर्भानं जाणवतो. आणि खरोखरच या 3 दशकामध्ये मूल्य व्यवस्थेच्या दृष्टीनं आपण काय बदल घडवले असा विचार आपण जरूर केला पाहिजे. तो विचार का केला पाहिजे हे थोडंसं अर्थशास्त्रीय परिमाणांच्या पद्धतीनेही आपल्याला असं सांगता येईल किंवा त्यातून जी विचार करण्याची शिक्षणात जे काय त्याचे प्रभाव आले त्याच्यातूनही आपल्याला असं सांगता येईल. आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारण्यापूर्वी 1986 साली आपण नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन विचारात घेतली. ती संसदेच्या पटलावर आली. तिचा प्लॅन ऑफ ऍक्शन जो होता तो पुढे 92 साली आपण विचारात घेतला. पण आपण असं म्हणूया की जेव्हा ही उदारीकरणाच्या प्रक्रिया, तिच्याबद्दलचा विचार मंथन, तिच्याबद्दलचे वेगवेगळे पक्ष तयार होणं, ह्या प्रक्रिया सुरू झालेल्या जेव्हा होत्या तेव्हा आपण एक नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन आणली. आता 3 दशकांचा विचार आपण करतो, त्याच्या अखेरीस आपण एक न्यू एज्युकेशन पॉलिसी विचारात घेतली. तर हे जे काय NP आणि NEP या 2 मध्ये जो काही शिक्षणाचा प्रवास घडला आहे, या प्रवासामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अहवालामध्ये एक प्रकारचा महत्वपूर्ण मुद्दा मांडला जातो, तो असा की ज्याला GER म्हणतात तो वाढला पाहिजे. पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे उच्च शिक्षणात, जास्तीत जास्त लोक आले पाहिजे, याला GER असं आपण म्हणतो. आणि विकसित होण्यासाठी एक विशिष्ट पातळीवरचा GER आपल्या समोर असला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या धोरणांमध्ये आपण सातत्याने असं टार्गेट्स ठेवत होतो की आता आपल्याला अमुक व्हायचंय तर आपला GER इथपर्यंत गेला पाहिजे, इतक्या स्वरूपाची तांत्रिक स्वरूपाची गोल्स आपण ठेवत होतो.
हा GER असा झाला पाहिजे, असा GER झाला पाहिजे. भारताच्या GERच्या कैकपट GER असणाऱ्या विकसित देशांची लोकशाही मूल्यांच्या संदर्भातली अवस्था काय आहे, हा मुद्दा आपण विचारात घ्यायला हवा. तिथं असणारे वांशिक भेद, विद्वेष, वंशद्वेष, वर्णद्वेष, हिंसाचार, गुन्हेगारी, या सगळ्या गोष्टी उच्च GER मध्ये विरघळून जाऊ शकल्या आहेत काय, हा मुद्दा आपण नक्की विचारात घेतला पाहिजे. आपल्याला असं दिसेल की विकसित देशांमध्ये सुद्धा आपल्या इतकीच दुभंगलेली, पोलराइज्ड, ध्रुवीकरण झालेली परिस्थिती आहे. ही दुभंगलेली, पोलराइज्ड झालेली परिस्थिती आपल्याला असं सांगते की उच्च शिक्षण क्षेत्राचं काम हे फक्त GER पुरतं मर्यादित नाही. कदाचित आपण आपल्या मूलभूत फंक्शनला, मूलभूत कार्याला कुठेतरी विसरतो आहोत का, याच्याकडे हा आपल्याकडे GERचा असलेला अभाव आणि दुसरीकडे GERचा असलेलं मोठं प्रमाण आपल्याला या प्रकारच्या प्रश्न विचारण्यासाठी डेफिनेटली प्रवृत्त करतं. अर्थात मग म्हणून GER वाढण्याचं काही मूल्य नाही, त्याच्या मागे धावण्याची गरज नाही असं म्हणायचं नाही. विस्ताराची आवश्यकता आहेच, पण त्याच्याबरोबर उच्च शिक्षणानं कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना भिडलं पाहिजे आणि त्याचं जे मूलभूत काम आहे ते विषमतेच्या बद्दल भिडण्याचं जे काम आहे ते घडतं आहे की नाही, मूल्यांच्या संबंधातलं जे काम आहे ते घडतं आहे की नाही. मग हे उच्च शिक्षण सार्वजनिक क्षेत्रातून येणारं असो की हे उच्च शिक्षण खाजगीकरणातून येणारं असो, खाजगीकरणाला याबद्दलची स्वायत्तता दिली जाऊ शकत नाही. सार्वजनिक उच्च शिक्षणाची ती जबाबदारी आहेच, पण म्हणून खाजगी उच्च शिक्षणाला त्याच्यातून काही फ्लेक्झिबिलिटी मिळावी किंवा त्यातली काही तडजोड मान्य करावी असं मानायचं आपण कारण नाही. तर या सगळ्या प्रवासामध्ये जो आपण NP to NEP अशा स्वरूपामध्ये पाहू शकतो. काही वेळेला असं वाटतं की आपण काही बदल घडवित आहोत की बदल घडत आहे यासाठीचा जो दिलासा आहे, आपण काही उपाय शोधत आहोत की दिलासा देत आहोत, काही घडत आहे असं फक्त आपण जाणवून देतो आहोत की उत्तम रीतीनं घडतच आहे आणि पूर्वी काही घडलं नव्हतं हे फक्त अधोरेखित करण्यासाठी ते करत आहोत. याही अर्थानं उच्च शिक्षणाच्या या प्रवासाची तपासणी झाली पाहिजे. म्हणजे काही बाजूनं आपली डेफिनेटली घसरण चालू आहे हे आपल्याला नाकारता येण्यासारखं नाही. ही गोष्ट आपण जर एक तासभर व्याख्यान देत असू, काही मांडणी करत असू, तर कुठेतरी एक स्टँड पॉइंटही आला पाहिजे ना, काहीतरी वास्तवाचं अधोरेखनही झालं पाहिजे, नाही तर ती दांभिकता ठरणार आहे. तेव्हा काही बाबतीमध्ये आपली घसरण आहे ही गोष्ट मान्य करण्याचा हा क्षण आहे असं वाटतं. आपला हा जो प्रवास झाला, या प्रवासाकडे पाहण्याची अजून एक पद्धती, कदाचित ती शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे ती पटकन जाणवते म्हणूनही ती आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिच्यामधून आपल्याला आपली वाटचाल कशा स्वरूपाची घडते आहे त्याचंही काही एक थोडंफार चित्र त्यातून समोर ठेवता येईल. संक्षिप्त स्वरूपातच ती मांडणी करता येईल. औपचारिक शिक्षणाच्या 150 वर्षाच्या काळाच्या पार्श्वभूमीवरती आपण ती करणं समजून घेण्याच्या दृष्टीने अधिक संयुक्तिकही होईल. कंपनी सरकारच्या गव्हर्नन्सच्या सोबतच आपल्याला औपचारिक स्वरूपाची शिक्षण प्रणाली मिळायला प्रारंभ झाला आणि कंपनी सरकारच्या रूलमध्ये ज्या प्रकारच्या शिक्षण संस्था अस्तित्वात होत्या, मग त्या एतद्देशीय असो किंवा परकीय मिशनरी संस्था असो, धार्मिक संस्था आहे त्याचं स्वरूप होतं. फार तर आपण असं म्हणू शकतो की मध्ययुगीन शिक्षण संस्थेचे ते अवशेष होते. त्या अर्थात त्या संपल्या आहेत असं नाहीये, परंतु त्यांचा विस्ताराकडूनचा प्रवास संकोचाकडे होण्याचा तो कालखंड होता.
पण शिक्षण संस्थेचं मुख्य स्वरूप धार्मिक संस्था या प्रकाराचं होतं. आणि हळूहळू त्यातला धार्मिक आशय कमी होत गेला. सामाजिक आशय येणं, भौतिकवादी आशय येणं, इहवादी आशय येणं ही प्रबोधनाची, औद्योगिकरणाची एक परिणिती होती. स्वाभाविकपणे घडून येणारी प्रक्रियाही होती असंही आपल्याला म्हणता येईल. आणि काही प्रमाणामध्ये कंपनी सरकारनं ती सक्तीनं घडवूनही आणलेली होती. पण आपण असं पाहतो की ती थोडीशी इहवादी स्वरूपाची, भौतिक सामाजिक स्वरूपाची संस्था म्हणून विकसित व्हायला लागली. पण तरी सुद्धा तिचं प्रामुख्यानं स्वरूप हे सरकारची यंत्रणा, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हे त्याचं स्वरूप होतं शिक्षण प्रणालीचं. आणि ते डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन एक प्रकारची प्रशासकीय संस्था होती. धार्मिक संस्था हळूहळू तिचं रूपांतर होत गेलं ते एका प्रशासकीय संस्थेत. हे सरकारच्या बाजूनं पाहणं झालं. याच वेळी आपण पाहतो की प्रबोधनाची जी सुरुवात भारतामध्ये झालेली होती आणि आपल्या अत्यंत आदरणीय अशा सगळ्या सुधारकांनी जे प्रयत्न चालू केले होते आणि उच्च शिक्षणाला आणि एकूण शिक्षणालाच क्लास अभिजन वर्गाच्या कडून मास एज्युकेशन बनविण्याच्या दृष्टीनं, सार्वजनिक प्रणाली बनविण्याच्या दृष्टीनं त्यांचे महत्त्वपूर्ण असे प्रयोग आणि प्रयत्न सुरू होते. आणि या प्रयत्न सुरू होण्यातून शिक्षण संस्थेचं प्रशासकीय संस्था असं रूप तयार होत होतं. त्याचवेळी प्रामुख्यानं सामाजिक संस्था असं एक रूप तयार होत होतं. आणि पुढे पुढे तर त्या सामाजिक संस्थेला एतद्देशीय आणि राष्ट्रीय शिक्षणाची संस्था असं रूप आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत होते. पण सामाजिक संस्था आणि प्रशासकीय संस्था अशी काहीशी एक समांतर रूप चालू होती असं आपल्याला दिसेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण या प्रशासकीय संस्था एक प्रकारच्या परकीय संस्था या अर्थानं आपण त्या पाहत होतो. तर आता ती परकीयता स्वातंत्र्यामुळे संपली आणि त्यामुळं थोडंसं या प्रशासकीय संस्था या सुद्धा सामाजिक संस्थेचं रूप घ्यायला लागलेल्या होत्या. सामाजिक संस्थांना मिळणाऱ्या अनुदानामुळं हळूहळू त्यांचंही रूपांतर जे होतं तर ते काहीशा प्रशासकीय गोष्टींमध्ये होत गेलं. त्या सीमारेषा एक प्रकारे विरघळत गेल्या, एकमेकांमध्ये ब्लर होत गेल्या. आणि हे होणं चांगलं होतं, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1.5-2 दशकं तरी आपलं महत्त्वपूर्ण काम शिक्षण संस्थांचा विस्तार करणे होतं. त्याच्यासाठी सरकारचं पाठबळ अत्यंत आवश्यक होतं. त्याशिवाय काही गोष्टी त्याला जो शाश्वत निधी लागतो तो मिळणं शक्य नव्हतं. अशा अनेक बाजूनं त्याचा विचार आपण केला पाहिजे. पण 2-3 दशकं हे थोडंसं प्रशासकीय संस्था असणं, सामाजिक संस्था असणं असं एक सरमिसळ हे स्वरूप पुढे जात होतं. मी हे सगळं फार ढोबळ मानाने सांगतोय. त्याच्यातले तपशील, त्याच्यातलं काही अनेक गोष्टी, वेगळ्या बाजू, वेगळे पदर, वेगळी प्रारूप, उपरूप हे आपल्याला दिसेल. पण तरी सुद्धा एक थोडीशी काही स्थूल आकलनाच्या दृष्टीनं म्हणून ही मांडणी करतो आहे. तर हे थोडं असं रूप जे होतं ते पुढे पुढे आपल्याला असं दिसेल की अनुदान केंद्रीय होत जाणं या गोष्टीकडे ते अधिकाधिक वळत गेलं. हळूहळू या दोन्हीचेही रूपांतर नोकरशाही स्वरूपाची प्रशासकीय संस्था असं ते अधिक होत गेलं. एक अध्यापन व्यवसाय हा हळूहळू नोकरशाहीच्या प्रभावातला, नोकरशाही प्रशासकीय संस्थेचा भाग या रूपामध्ये तो बदलताना आपल्याला दिसतो. 90च्या दशकापर्यंत ही सगळी गोष्ट नोकरशाही प्रशासकीय संस्था बनण्याची होतच आली होती, तिचा पुरेपूर स्थिरावलेली होती. 90 नंतरच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारचे राजकीय संदर्भ आले, सामाजिक जीवनाचं जे रूप बदललं, त्या बदललेल्या रूपानं वेगवेगळ्या संस्थांचा राजकीय प्रभुत्वाच्या दिशेनं परिणामकारक वापर करून घ्यायला चालू झाला. आणि त्यामुळं नोकरशाही प्रशासकीय संस्था याचं रूपांतर पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला विलक्षण वेगानं 21व्या शतकात प्रवेश करताना तर ते प्रचंड वेगानं आपल्याला न्यू असा शब्द लावण्याची गरज नाही, असं विशेषण पण आपण म्हणूया की तिला इकॉनॉमिक पॉलिटिकल एजन्सी या रूपामध्ये हे रूपांतरण झालं.
आर्थिक राजकीय वाहिनी हे तिचं रूपांतरण झालं. तेव्हा शिक्षण संस्था म्हणून हा जो आपला प्रवास आहे, एक सामाजिक संस्था म्हणून तो धार्मिक संस्था, प्रशासकीय संस्था, सामाजिक संस्था, प्रशासकीय सामाजिक संस्था, नोकरशाही प्रशासकीय संस्था आणि इकॉनॉमिक पॉलिटिकल एजन्सी या स्वरूपामध्ये ते रूपांतरित होताना दिसतं. अर्थात त्या प्रत्येक टप्प्याची वेगवेगळी किंमत होती. सामाजिक दृष्टीने त्याचे भले बुरे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्याचे परिणाम आपल्या समोर होते. परंतु आता जे त्याचं इकॉनॉमिक पॉलिटिकल एजन्सी हे जे रूपांतरण झालेलं आहे, तिचा परिणाम आपण कशा स्वरूपामध्ये भोगतो आहोत याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. कंत्राटी पद्धतीच्या सेवा, तासिका तत्वावरील सेवा, प्रवेशासाठीची डोनेशन्स हा भाग झाला. अध्यापनाच्या व्यवसायात येण्यासाठी द्यावी लागणारी कुठेही म्हणजे हे जर बोललो तर कोणताही पुरावा सादर करता येणार नाही अशी पुराव्याशिवाय सांगण्याची आणि त्यामुळं पुरावा देण्याची वेळ आली ते नामुष्की उडवण्याची वेळ येणारच आहे. अर्थात तरी सुद्धा ज्याची नोंद घेतली पाहिजे ती अध्यापनाच्या व्यवसायात येण्यासाठी मोजावी लागणारी प्रचंड किंमत. हे जे प्रारूप तयार झालंय त्याला आपण इकॉनॉमिक पॉलिटिकल एजन्सी असं म्हणतो आणि तिच्यामुळे अध्यापन व्यवसायाचं शिक्षकाच्या व्यावसायिक क्षमतांचं, शिक्षकाच्या व्यावसायिक चारित्र्याचं कोणत्या प्रकारचं मूल्यमापन घडतं आहे, मला वाटतं ते आपल्या सगळ्यांच्या समोर वेगळेपणानं सादर करायची आवश्यकता नाही. यातले सगळे सन्माननीय अपवाद, चांगल्या संस्था नाहीत असं नाही, पण आपण म्हणूया की चला सुदूर समुद्रात सापडणारी बेटा असावी तसा हा बेटांसारखा भाग आहे. त्यांच्या प्रयोगाचं, त्यांच्या मूल्यात्मकतेचं आपण जितकं आता या विपरीत स्थितीमध्ये आपण कौतुक केलं पाहिजे, त्याच्याबद्दल उपकृत असलं पाहिजे ते आपण आहोतच. पण तरी सुद्धा वास्तवाचा एक मोठा भाग कशा प्रकारे प्रभावित आहे तो आपल्याला या शिक्षण संस्थांचा जो प्रवास कोणत्या कोणत्या रूपामध्ये आहे, कोणत्या कोणत्या साचांमध्ये जाण्याचा आहे त्याच्यावरून तो आपल्याला दिसू शकतो. याबद्दल काही फार अधिक भाष्य करावा असं नाहीये, पण या प्रकारच्या रूपांतरणाकडे आपण आलो आहोत. त्याचा मोठा भाग जर या स्वरूपामध्ये बदलत असेल तर आपली वाटचाल स्वयंस्पष्ट आहे. ती चढणीकडे की उतरणीकडे असं वेगळं विशद करण्याची त्याची आवश्यकताच नाही. उच्च शिक्षणाच्या संदर्भातला हा सगळा प्रवास 3 दशकांची वाटचाल आपल्या पुढे ठेवताना ती काही फक्त उदारीकरणाचीच कॉन्ट्रीब्युशन आहे असं आपण मानायचं कारण नाहीये. अनेक फॅक्टर्स आहेत ज्या सकारात्मक बाबी घडून आल्या. त्याच्यामध्ये उदारीकरणाच्या बरोबर तंत्रज्ञानात्मक प्रगती हा महत्वपूर्ण भाग आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. इतकंच नाही तर मानसशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असतील, यांच्यामध्ये घडून येणारी जी संशोधन आहेत, जी मूलभूत संशोधन आहेत, ज्याला आता ते न्यूरोसायन्सेस, कॉग्निटिव्ह सायन्सेस असं म्हणतो आपण, कम्युनिकेशन मधली जी काय रिसर्चेस आहेत, या सगळ्यांची एक कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधूनही काही जसं आपण नोंद घेतली पाहिजे की काही सकारात्मक बाबी घडत आहेत. या 3 दशकांच्या प्रवासात ज्याचा जमेची बाजू म्हणून विचार आपण करावा अशा अनेक बाजू आहेत. विशेषतः वंचिततेच्या विविध स्तरातल्या घटकांपर्यंत जाण्याची आणि त्यांनी उच्च शिक्षणाकडे यावं याच्याबद्दलची जी अनुकूलता करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत तो महत्वपूर्ण आहे. UG, PG याच्यातल्या वाढीच्या बरोबरच, व्यावसायिक शिक्षणाच्या वाढीबरोबरच संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे. म्हणजे आता आपण परत एकदा त्यातल्या गुणवत्तेचा मुद्दा काही वेळ बाजूला ठेवू. आपण असं मानूया की संशोधनाच्या क्षेत्रात, आधुनिक अर्थानं संशोधनाच्या क्षेत्रात काहीशा आपण टीन एज मध्ये असणारे आहोत असं आपण मानूया.
त्यामुळे इथं अनेक चुका घडण्याची शक्यता आहे. आपल्याला हवं तसं संशोधन घडण्याची शक्यता नाही. पण पुरेसा संख्यात्मक विस्तार होऊ लागला की हळूहळू विस्ताराचा, नुसता संख्यात्मकतेचा, तात्पुरतेपणाचा काही एक उबगही येईल आणि मग त्यातून आपण गुणवत्तेकडे, गुणात्मकतेचा विचार आपण करायला लागू. पण आता गुणात्मकतेचा विचार करावा इतपत संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये आपला विस्तार होणं आवश्यक आहे. ही बाब आपण मानून म्हणूया की संशोधनाच्या क्षेत्रात अनेक जण येऊ इच्छित आहेत. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. तेव्हा तांत्रिक प्रगती, उच्च शिक्षणाच्या संबंधीचं तयार होणारं एक प्रकारचं आकर्षण, त्याच्यातून नव्या नव्या संधीच्या शोधासाठी वैयक्तिक पातळीवर करत असलेले प्रयत्न, शासनाच्या बाजूने होणारे प्रयत्न, या सगळ्या काही एक जमेच्या बाजू आहेतच. म्हणजे आपण काही त्याच्यातली कॉन्ट्रीब्युशन थेटपणे नाकारणारं विश्लेषण आपण करत नाहीये किंवा तसं करणंच अनावश्यक होईल. पण त्याच्याबरोबर जे प्रारूप सांगितलं किंवा ज्या पद्धतीची एक मांडणी केली तिच्यातून दिसणारं वास्तव देखील आपण पाहिलं पाहिजे. अभ्यासाच्याच वेगवेगळ्या रीती मी परत एकदा जसं म्हणतोय की ऐतिहासिक पद्धतीनं आपण कसं पाहत आहोत, आर्थिक दृष्टीनं आपण कसं पाहत आहोत, तसं आपण थोडंसं हे तुलनात्मक दृष्टीनं पाहण्याच्या बरोबर एपिस्टेमॉलॉजिकल व्ह्यूनं, ज्ञानशास्त्रीय दृष्टीनं काय काय आपल्या अभ्यासक्रमांबद्दल घडतं आहे हे कधी पाहिलं पाहिजे. मानसशास्त्रीय दृष्टीनं काय काय घडतं आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं, किंवा या 3 दशकात ते काय घडलं आहे, उदारीकरणाच्या प्रभावात ते काय घडलं आहे, हे थोडंसं आपण वेगवेगळ्या शास्त्रांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनाच्या, तत्वज्ञानाच्या व्ह्यूमधून आपण बघायला लागलो तर वास्तवाचे जे काय वेगवेगळे पदर असतील, कंगोरे असतील, ते आपल्याला अनुभवायला मिळतील. म्हणजे ही एक रीत झाली. आणि जसं आपण म्हणतो की हरारी सारखा द्रष्टा इतिहासकार आपल्या या आजच्या वर्तमानाकडे, भविष्याकडे कसा पाहतो, किंवा या हार्ड टाइम्स बद्दलचं जे इकॉनॉमिक्स मांडतायत अभिजित बॅनर्जी अलीकडे आपल्याला आता महत्व, जसं एखाद्याला अवॉर्ड मिळाला, रिकग्निशन मिळाली की ते महत्वाचे वाटतात, तसं म्हणूनही असेल. पण त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये ते शिक्षणाच्या डिस्कोर्सकडे कसं पाहत आहेत, वेगवेगळे अर्थतज्ञ शिक्षणाबद्दलचं कसं पाहत आहेत, तर हा थोडासा नुसता आपण वेगवेगळ्या अभ्यासकांचा, त्यांच्या ग्रंथांचा आढावा घेत गेलो तरी सुद्धा हे वास्तव आकलन करण्याच्या वेगवेगळ्या रीती आपल्याला दिसू शकतील, वास्तव समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसू शकतील. खरोखरच उच्च शिक्षण काही मॅटर करतं का याच्याबद्दल लेखन आपण पाहिलं पाहिजे, किंवा ते खरोखरच आर्थिक प्रगतीमध्ये, उदारीकरणामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहे का, याच्याबद्दल विकसित देश काय म्हणतात. कारण शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे अशी बाजू मांडणं हे विकसित देशात घडत नाही असं आपण समजण्याचं कारण नाही. जर आपण असं मानत असू की विकसित देश, त्यांच्या उच्च शिक्षणाचा GR त्यांचा असं, तर तिकडे आता उच्च शिक्षण चढणीच्याच मार्गाने असं स्पष्ट आहे असं मानायचंही काही कारण नाही. तिथले विचारवंत, तिथले अभ्यासक, तिथलं उच्च शिक्षण हे चढणीकडे की उतरणीकडे याच्याबद्दलचा विचार करत असतात, याच्याबद्दल लिहित असतात. म्हणून विकसित देशातही हा प्रश्न विचारात घेतला जातो. आपल्याकडे तो विचारात घेणं तर ही एक सार्थक गोष्ट आहे, पण ते हा प्रश्न कसा विचारात घेतात, ते हा प्रश्न कसा मांडतात, एक प्रकारची मुवमेंट म्हणतो तसं या प्रकारची एक मुवमेंटही थोडी दिसते की गिव्ह हायर एज्युकेशन बॅक टू द टीचर्स, की शिक्षकांनाच पुरेसं स्वातंत्र्य नाहीये म्हणून या प्रकारची वाटचाल आपल्याला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिसते. तेव्हा शिक्षकांची स्वायत्तता आणि त्यांना एकूण अभ्यासाला अनुकूल वातावरण मिळत जाणं, संसाधनं मिळत जाणं आणि खरोखरच त्यांनीही अध्यापननिष्ठ बनणं, व्यवसायनिष्ठ बनणं हीच एक आजच्या काळाची कशी गरज आहे असं मांडणारी एक बाजू आहे. म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ हे उदारीकरण, खाजगीकरण, झालेले सगळे बदल हे सगळं सोडून सुद्धा उच्च शिक्षणाला एका चांगल्या पातळीवरती नेऊन ठेवणं आणि टिकवून ठेवणं हे अध्यापननिष्ठ, व्यवसायनिष्ठ शिक्षकाच्या कामामधून घडणारी गोष्ट असते. अशा प्रकारची मांडणी आणि म्हणून त्याला ती अधिकाधिक प्रमाणामध्ये करू दिलं गेलं पाहिजे. जे आपण म्हणतो की अशैक्षणिक गोष्टीत, प्रशासकीय बाबीत इतर मानव संसाधन आपण विकसित केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, घेतलं पाहिजे, ही एक बाजू झाली. आणि एकूण ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंटवरती, बेरोजगारीवरती
ज्या प्रकारच्या भीषण समस्यांना आपण सामोरे जातो आहोत त्याच्यावरती उच्च शिक्षणातून कोणते उपाय आले पाहिजेत याच्याबद्दलचा विचार विकसित देशात सुद्धा केला जातो आहे. म्हणून थोडंसं ते लोक काय लिहित आहेत, पाहत आहेत, विचार करतायत, विकसित देशांमधलं साहित्याच्याबद्दल काय म्हणतं याचं अवलोकन करणं ही एक अभ्यासाची रीत असणार आहे. आपण हा सगळा विचार इतक्या वेगवेगळ्या अंगाने करू लागलो तर हे विचार करणं, त्या प्रकारच्या मांडणी होणं ही सगळी गोष्ट एक प्रकारची कम्युनिटी डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असणार आहे. आणि ते महत्वाचं अशा अर्थाने की बऱ्याच वेळेला आपल्याकडे उच्च शिक्षणाचा लाभार्थी वर्ग कमी असताना सुद्धा उच्च शिक्षणावर अधिक खर्च होतो आणि उच्च शिक्षण हे शालेय शिक्षणाच्या तुलनेत फारसं महत्वाचं मानू नये असं मानणारा एक प्रवाह आहे. तर आपल्याला असं दिसतं की हा प्रवाह आहे, काही त्याच्या म्हणण्यात तथ्य असेल, तपशील आहे किंवा आहेच असेल असं म्हणण्याऐवजी आपण आहेच असंही मान्य करूया. परंतु आपल्याला असं दिसेल की शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये शैक्षणिक कार्यकर्ते तयार होणं, काही एक शैक्षणिक प्रयोग होणं, चळवळीचं त्याला एखादं स्वरूप येणं, त्याच्याबद्दलचा थिंक टँक तयार होणं, त्याच्याबद्दलचा सहानुभूतीदारांचा एक वर्ग तयार करणं आणि या प्रश्नाकडे खाजगी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांना अट्रॅक्ट करून घेणं, अशी एक कम्युनिटी शालेय शिक्षणाच्या भोवती जशी विकसित झालेली आहे तशा प्रकारची कम्युनिटी आपल्याला उच्च शिक्षणाच्या प्रश्नांभोवती तयार होताना दिसत नाही. म्हणजे इथे विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, शिक्षकांच्या संघटना आहेत, शिक्षण संस्थाचालकांच्या संघटना आहेत, प्राचार्यांच्या संघटना आहेत. या संघटना वेगवेगळ्या स्वरूपाचे दबावगट या रूपामध्ये अधिक कार्यरत आपल्याला दिसतात. ते एक कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे, एक समुदाय विकसित होणं आणि तो तसा समुदाय तयार होण्याचा एक जो सार्वजनिक प्रभाव असतो, सार्वजनिक जीवनावरती एक प्रभाव असतो, तो प्रभाव त्या कम्युनिटीमुळे तयार होतो. शासनावरती त्याचा आपण दबाव असं म्हणत नाही, एक प्रकारचा प्रभाव तयार होतो, त्यातल्या समस्यांबद्दलची संवेदनशीलता तयार होते आणि मग आपल्याला जो एक उच्च शिक्षणाचा अनुकूल असा प्रभाव आणि परिणाम दिसावा अशी जी अपेक्षा असते त्याच्या दिशेने आपण काही पावलं उचललेली असतात. तर ही कम्युनिटी उच्च शिक्षणाच्या संदर्भात गेल्या 3 दशकभरामध्ये आपल्याला ज्या इतर गोष्टी ज्या वेगानं तयार होत आहेत, ज्या वेगानं तयार झाल्यात असं दिसत आहे, त्या वेगानं आपल्याला घडताना दिसत नाहीत. म्हणूनही उच्च शिक्षणाच्या प्रश्नांबद्दलची जी एक व्यापक सामाजिक जाणीव तयार होणं हा जो मुद्दा आहे, त्याच्याबद्दलची संवेदनशीलता तयार होणं, त्याच्याविषयीचा सत्सद विवेक तयार होणं, त्याच्याविषयीची आस्था तयार होणं हा भाग होण्याची आवश्यकता आहे असं आपण नमूद केलं पाहिजे. तर या सगळ्या अभ्यासाच्या रीती, उच्च शिक्षणाच्या संदर्भातलं काय काय घडलं पाहिजे या सगळ्यांची मांडणी करण्याचा एक प्रयत्न या व्याख्यानाच्या निमित्तानं मला करता आला. आपण तशा प्रकारची संधी दिली यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. खरं तर एखादं व्याख्यान द्यावं, विषयांचा वाचन करावं, अभ्यास करावं, याचा आनंद वाटावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्या अवतीभोवती नाही आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये आपण काही पावलं उचलत आहात आणि आपल्या चर्चा विश्वाची जडणघडण करण्याच्या दृष्टीनंच नाही तर त्याचे काही व्यापक परिणाम दिसावेत, अनेकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे काही विषय घेऊन, या भूमिकेतून जे काम करत आहात ती एक मोठी उपलब्धी आहे. आणि या मोठ्या कामाच्या जबाबदारीचा एक ताणही जाणवतो. त्या सगळ्या ताणाच्या प्रभावामध्ये मी या विषयाची काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न आपल्या समोर केला. तो कितपत यशस्वी अयशस्वी झाला आहे हा काही मूल्यमापनाचा भाग नाही, माझ्या दृष्टीनं तो फार महत्त्वपूर्ण भाग नाही. अभ्यासाच्या काही रीती, या विषयाकडे पाहण्याच्या काही दृष्टी संभवतात आहेत, निदान इतकी एक जाणीव आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो असेल तरी सुद्धा मला ती स्वतःच्या दृष्टीनं खूप मोठी एक उपलब्धी असं वाटतं. याचं कारण असं की यातल्या अनेक गोष्टींबद्दल बोलण्यासाठीचा जो एक अनुभव हवा
जो एक प्रकारचा अनुभवातून येणारा, प्रयोगातून येणारा अधिकार हवा, त्या अधिकाराशिवायचं हे बोलणं होतं. तर आपण ते क्षम्य मानून घ्यावं, इतकी एक विनंती आपल्याला करायची आहे. अधिकते सरते न्यूनते पुरते अशी ज्ञानेश्वरीय विनंती करणं खरोखरच आवश्यक आहे असं वाटतं. या सगळ्याच्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या उत्तम आयुर आरोग्याची, सगळ्यांच्या क्षेमकुशलाची सद्भावना व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.